आज संडे होता म्हणून आज घरातली सगळी साफसफाई करायला काढली होती. पूर्वीची खेळणीच एवढी आहेत घरात की ती घरात ठेवायला जागा नसते. आमचे सगळे कपडे आम्हाला बाहेर ठेवायला लागतात. हे बाहेर साफसफाई करत होते आणि मी आतमध्ये चिकनची तयारी करत होते. हे बघा, हे चिकन मी असं उकडून घेतलं होतं आणि मग आता मी चिकन फोडणीला घातलंय. कांदा आणि टोमॅटोचा मसाला बनवला होता मी. खोबरं मी चिकनमध्ये वापरत नाही. हे बघा, हे किती मस्त चिकन दिसते. शिजवून घेतलं. चिकनला एक उकळी काढली की लगेच चिकन रेडी होऊन जातं, जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मी नेहमी चिकन हे उकडूनच घेते. हे बघा, मसाला किती घट्ट आहे. बिना खोबऱ्याचं चिकन पण खूप छान होतं. त्याच्यामुळे मी नेहमी कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता असा मसाला करूनच मी नेहमी चिकन बनवते. चिकनमध्ये थोडा रस्सा वाढवला होता. बघा किती मस्त उकळी येते. एक साईडला चिकन ठेवलं होतं, दुसरी साईडला मी चपात्या करत होते. आम्ही दुपारी मस्त जेवलो आणि गावावरून आंबे आणि फणस आले होते. गाडीवर हे घ्यायला गेले होते आणि मग ते घेऊन आले. बघितलं तर एक फणस आणि आंब्याची एक पेटी होती. फणस विकायला वेळ होता पण आंबे पिकलेले होते. त्याच्यामुळे मी खूप खुश होते. गावचे आंबे घरात आले होते. त्याच्यानंतर मग दुपारी आम्ही उर्वीला घेऊन मॉलमध्ये गेलो. उर्वी तिकडे मस्त खेळत होती. वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसली होती, ट्रेनमध्ये बसली होती. तिचं मन काय भरत नव्हतं. पण संध्याकाळ झाली होती त्याच्यामुळे मग आम्ही घरी निघालो. असा होता आजचा दिवस. थँक यू.